सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आमच्या निर्मात्या आणि रक्षणकर्त्या तिच्या तुझी स्तुती हो. आलो आहे तुझ्या सानिध्या समया, तुला सवाया तुला सवाया आमच्या हृदयामध्ये तुझे वचनामध्ये वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. मागील सर्व दिवसात प्रभूची कृपा किती अद्भुत होती. येणाऱ्या दिवसातही मार्गदर्शन तू करणार. येशू तुझी स्तुती हो. येशू तुझी स्तुती हो. आमच्या हृदयामध्ये तुझे वचनामध्ये वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. पवित्र मार्गावर आम्हा चालण्यास तुझ्या आत्म्याचा वर्षाव तू कर. खऱ्या प्रीतीने जीवन जगण्यास सहाय्य कर. स्तुती हो. येशू तुझी स्तुती हो. आमच्या हृदयामध्ये तुझे वचनामध्ये आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग थेसलनिकारास पहिले पत्र 4 अध्याय वचने 4 ते 8. थेसलनिकारास पहिले पत्र 4 अध्याय वचने 4 ते 8. देवाला न ओळखणाऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे काम वासनेने नव्हे तर पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे. कोणी या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये, कारण प्रभू या सर्व गोष्टींबद्दल शासन करणार आहे. हे आम्ही तुम्हास आगाऊ सांगितले होते व बजावलेही होते, कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. म्हणून जो कोणी आवेर करतो तो माणसाचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा आवेर करतो. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समय देवाचं वचन आपण बघत आहोत, जे मिळते पहिले थेसलनिकारास पत्र 4 अध्याय 4 ते 8 वचनामध्ये. आम्ही पाहतो या ठिकाणी की 3 गोष्टी प्रभू म्हणतोय. पहिली गोष्ट की प्रभू हा सर्व गोष्टीबद्दल शासन करणारा देव आहे. त्याच्याबद्दल आम्ही कुठंच आमच्या जीवनामध्ये शंका बाळगू नये की तो फक्त प्रेम करणाराच देव आहे. तो जसा प्रेम करतो तसाच तो आम्हाला शासन पण करणारा देव आहे. कारण की ज्यावेळेस तो शासन करतो त्याचा उद्देश हा असतो की आम्ही प्रीतीमध्ये भयकून जाऊ नये, आम्ही कुठंतरी वेगळ्या वर्णात लागू नये, तर आम्ही त्याच्या जवळ असावं, आम्ही त्याला बिलगून राहावं, आमचं जीवन हे त्याला आवडणारं जगावं, याकरता तो आम्हाला शासन करतो. आणि अनेक वेळा आम्ही त्याचा गैरफायदा जर घेतला तर तो आम्हाला सोडत नाही, तर आम्हाला
तो शासन करून मार्गी लावतो. प्रियांनो, देवाचं वचन सांगते का तो आम्हाला आपल्या पवित्रतेमध्ये त्याने बोलावलेला आहे. आणि जर पवित्रतेमध्ये बोलावलेला आहे तर आमचं जे पाचारण आहे साधारण नाही आहे. कारण की आम्हाला त्याने जे नेमलेलं आहे त्याच्या जवळ बसण्याकरता, त्याच्या जवळ राहण्याकरता आणि त्याच्यासोबत आमची जी सहभागिता तेव्हाच होऊ शकते जेव्हा आम्ही पवित्र बनू. आमचं जीवन पवित्र असेल, अशुद्धपणा आमच्या जीवनातून निघालेला असेल. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलेलं आहे 7व्या वचनामध्ये की पवित्रतेसाठी त्यांनी पाचारण केलेलं आहे. काय आमचं जीवन आज अशुद्ध आहे या अपवित्र आहे? जर असेल तर आम्हाला पवित्र होण्याची गरज आहे. पवित्र कसं होईल? तर त्याच्या वचनांच्याद्वारे. त्याच्या वचनांना आमच्या जीवनामध्ये आम्ही लागू करून, त्याला आपल्या जीवनामध्ये अनुसरण करून, त्याच्याद्वारे स्वतःचं आमचं शरीर, आमचं मन, आमचा आत्मा हा पवित्रतेमध्ये वाढवण्यासाठी, त्याच्यामध्ये चालण्यासाठी आम्ही अग्रसर व्हावं. प्रभूचं वचन ह्या ठिकाणी आम्ही पाहतो की तिसरी गोष्ट तो म्हणतोय की तो परमेश्वर ज्याने आम्हाला बोलावलेला आहे तो पवित्र आहे आणि तो आपला पवित्र आत्मा देतो आम्हाला ह्यासाठी की आम्ही त्याच्या जवळ असून आम्ही त्याच्या आज्ञेप्रमाणे चालावं. कारण का तो परमेश्वर आमचा अहेर करणारा नाही तर आम्हाला जवळ करणारा देव आहे. जो कोणी देवाचा जवळ येतो तर तो माणसाला कधीच अहेर करणार नाही. 8वं वचन म्हणते, जो कोणी अहेर करतो तो माणसाचा नव्हे तर आपल्या पवित्र आत्म्याला देणाऱ्या देवाचा अहेर करतो. अर्थात आम्ही जर पित्यासोबत आहो तर आम्ही त्याच्यासोबत जवळीक आहो, त्याच्या सान्निध्यात आहो आणि तो परमेश्वर आम्हाला आपल्या सान्निध्यामध्ये चालवण्यासाठी पवित्र आत्मा देऊन आमचं मार्गदर्शन करतो. काय आम्ही त्याच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालत आहो? आमचं जीवन आम्ही पडताळून बघूया. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. प्रार्थना करतो प्रभू, आम्ही अनेक वेळा चुकतो, बघतो प्रभू. आम्हाला तुझं पवित्र आत्म्याचं सहाय्य तू दे. पवित्र आत्म्या आम्हाला तू शुद्ध कर, पवित्रतेमध्ये चालण्यासाठी मार्गदर्शन कर. प्रार्थना आमचा तारणारा ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. पवित्र मार्गावर आम्हा चालण्यास तुझ्या आत्म्याचा वर्षा तू कर. खऱ्या प्रीतीने जीवन जगण्यास सहाय्य कर. स्तुती हो, स्तुती हो, येशू तुझी स्तुती हो, स्तुती हो. आमच्या हृदयामध्ये तुझे वचनामध्ये वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.